नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारा इन्स्टंट रव्याचा ढोकळा करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ढोकळा करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे पाऊण वाटी दही। आपल्याला हे सर्व पदार्थ एकाच वाटीने मोजून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही दह्याऐवजी ताक वापरलं तरीही चालू शकेल। हे दही थोडंसं फेटून घेऊया। दही चांगलं फेटून घेतल्यानंतर यामध्ये पाऊण वाटी पाणी घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया। एक छोटी वाटी भरून साखर घालून घेऊया। इथे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। तुम्हाला जर ढोकळ्यामध्ये आलं आवडत असेल तर थोडंसं यामध्ये किसून आलं वापरू शकता। तरी इथे त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घालून घेऊया। तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर मिक्सरमधून थोडासा फिरवून यामध्ये वापरला तरीही चालू शकेल। हा बारीक रवा यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया। हे मिश्रण आत्ता किंचित पातळ जरी वाटत असेल तरी थोड्या वेळानंतर रवा चांगला भिजल्यानंतर मिश्रण परत थोडंसं घट्टसर होणार आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटांसाठी हे मिश्रण भिजत ठेवून देऊया। याबरोबर खाण्यासाठी टोमॅटोची चटणी करून घेऊया। त्यासाठी इथे कढईमध्ये 2 छोटे चमचे भरून तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 3 लाल मिरच्या, 4 मध्यम आकाराचे टोमॅटो थोडेसे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत। हे टोमॅटो यामध्ये घालून घेऊया। तसेच यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा थोडासा मोठा चिरून घेतलेला आहे। हा कांदाही यामध्ये घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घेऊया। इथे आपल्याला हा टोमॅटो व कांदा चांगला मऊ होईपर्यंत वाफवून घ्यायचा आहे। त्यासाठी जवळपास 7 ते 8 मिनिटांसाठी एकदम मंद आचेवरती कांदा व टोमॅटो चांगले वाफवून घेऊया। अधेमध्ये आपल्याला कांदा व टोमॅटो हलवून घ्यायचे आहे जेणेकरून ते अजिबातही खाली लागणार नाही। इथे आपण टोमॅटो व कांद्याचे छोटेच तुकडे केलेले असल्यामुळे कांदा व टोमॅटो शिजायला खूप जास्त वेळ लागलेला नाही। 7 ते 8 मिनिटांनंतर इथे टोमॅटो व कांदा चांगला मऊ झाल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया। यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया। चटणीचा आंबटपणा घालवण्यासाठी तसेच त्याची चव वाढवण्यासाठी थोडासा बारीक चिरून घेतलेला गूळ घालूया। त्यानंतर ही बारीक वाटून घेतलेली चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया। तर तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त अशी इथे आपली चटणी तयार झालेली आहे। चटणीला तडका देण्यासाठी इथे थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे व चिमूटभर हिंग घालून तयार झालेला तडका चटणीवरती ओतून घेऊया। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। तर अशा प्रकारे चटपटीत व झटपट तयार होणारी इथे टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे। जवळपास 20 ते 25 मिनिटांनंतर इथे रवाही छान फुललेला आहे। ढोकळा एकदम मऊसूत होण्यासाठी यामध्ये 1 चमचा भरून तेल घालून घेऊया। इथे आपण इन्स्टंट ढोकळा करणार असल्यामुळे यामध्ये 1 पॅकेट इनो घालून घेऊया। यामध्ये फक्त लेमन फ्लेवरचाच इनो वापरायचा आहे, इतर कुठलाही इनो वापरायचा नाही। इनो चांगला ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी घालून घेऊया। थोडंसं हे मिश्रण फेटून घेतल्यानंतर या टीनला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊया। इतपत पातळ आपल्याला हे मिश्रण हवं आहे। सगळं मिश्रण ओतून घेतल्यानंतर हा टीन थोडासा टॅप करून घेऊया। 10 मिनिटापूर्वीच इथे कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवून दिलेलं आहे। पाण्याला एक चांगली उकळी आलेली आहे। या कढईवरती एक स्टँड ठेवून हा टीन ठेवून देऊया। या कढईवरती हे पातेलाचं झाकण ठेवून मध्यम आचेवरती जवळपास 20 मिनिटासाठी तरी हा ढोकळा शिजवून घेऊया। 20 मिनिटांनंतर ढोकळा कसा झाला आहे ते चेक करूया। इथे बोट पाण्यामध्ये बुडवून ढोकळ्याला टच केल्यानंतर ढोकळा हाताला अजिबातही चिकटत नाही। तसेच यामध्ये एक सुरी घातल्यानंतर सुरीही एकदम क्लीन निघालेली आहे, म्हणजेच इथे आपला ढोकळा चांगला शिजलेला आहे। ढोकळा चांगला थंड झाल्यानंतर डिमोल्ड करून घेऊया। तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम कापसासारखा मऊ लुसलुशीत असा रव्याचा ढोकळा तयार झालेला आहे। छोट्या छोट्या पीसेसमध्ये ढोकळा कट करून घेऊया। तर एकदम मस्त असा जाळीदार इथे आपला ढोकळा बनलेला आहे। हा ढोकळा चवीला तर छान लागतोच, परंतु खाताना घास बसल्यासारखा अजिबातही लागत नाही। ढोकळ्याला तडका देण्यासाठी इथे तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी, पांढरे तीळ, थोडासा हिंग, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, थोडेसे हिरवे मिरचीचे काप घालून घेतलेले आहेत। हा तयार झालेला तडका या ढोकळ्यावरती ओतून घेऊया। यावरती थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। नाश्त्यामध्ये सतत तेच ते पदार्थ खायलाही खूप कंटाळा येतो, तर अशा वेळेस तुम्ही हा रव्याचा ढोकळा नक्कीच करून पाहू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।